राज्यातील मतदानाची प्रक्रिया पार पडली आणि आता संपूर्ण जनतेचं लक्ष हे निवडणूक निकालाकडे लागलेलं आहे की नेमकं राज्यामध्ये सत्ता कोणाची येणार, कोण पराभूत होणार, कोण विजेता होणार। म्हणजे कालचा दिवस गेला आणि आता इथून पुढे 2 दिवस 23 तारखेपर्यंत नेमकं राज्यात कोण येणार आणि काय होणार याचीच उत्सुकता मोठ्या प्रमाणात लागलेली आहे। पण मात्र राज्यामधल्या विविध मतदारसंघामध्ये नेमकं किती टक्के मतदान झालंय, त्याचा परिणाम काय होऊ शकतो हे आपण अगदी सविस्तरपणे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर राज्यभरामध्ये एक्झिट पोल यायला सुरुवात झाली। कोणाचं सरकार येणार, कोण पराभूत होणार, काटेकी टक्कर होणार, काय होणार, कसं होणार याची सगळ्यांना उत्सुकता लागलेली। पण मात्र कुठल्या मतदारसंघामध्ये किती टक्के मतदान झालंय याचं जर आपण सविस्तर पाहिलं तर मग त्या जिल्ह्यामध्ये आणि विधानसभा मतदारसंघामध्ये काय होऊ शकतं हे सुद्धा आपल्याला सविस्तरपणे समजू शकतं। आता महाराष्ट्रामध्ये विविध मतदारसंघाचा आढावा आपण घेणारच आहोत। पण मात्र या विधानसभा निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त चर्चा आहे ती म्हणजे मराठवाडा विभागाची। मराठवाड्यामध्ये नेमकं काय होणार, मराठवाड्यामध्ये परिस्थिती बदलणार का, मराठवाड्यामध्ये कोणाचा सुपडा साफ होणार आणि कोणाचा सुपडा भरून निघणार, म्हणजे जास्त जागा निवडून येणार हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहेत। पण मात्र कोणत्या जिल्ह्यामध्ये किती टक्के मतदान झालंय हे सुद्धा आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे आपण सुरुवात करू छत्रपती संभाजीनगर पासून। छत्रपती संभाजीनगर मतदारसंघामध्ये म्हणजे जिल्ह्यामध्ये जी मतदान झालंय ते झालंय 68.89%। तर जालना जिल्ह्यामध्ये मतदान झालंय 72.30%। बीड जिल्ह्यामध्ये मतदान झालंय 67.34%। तर परभणी जिल्ह्यामध्ये मतदान झालंय 70.38% आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये मतदान झालंय 71.5%। नांदेड जिल्ह्यामध्ये झालंय 65.20%। तर लातूरमध्ये झालंय 66.91% आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये मतदान झालंय 64.27%। अशा पद्धतीनं मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये मतदान एवढ्या टक्केवारीनं झालेलं आहे आणि मतदानाची टक्केवारी मराठवाडा विभागामध्ये मोठ्या प्रमाणात आपला वाढलेली दिसते। जर आपण पाहिलं तर मतदार हा घराबाहेर पडलेला आहे आणि त्यानं जागरूक म्हणून मतदान सुद्धा केलेलं आहे। आता मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे आणि मतदानाची टक्के वाढल्यामुळं इथं जास्त मतदान झाल्यामुळं कुठंतरी परिवर्तन होऊ शकतं आणि नवीन आमदार निवडून येऊ शकतात। म्हणजे मागच्या वेळेला जे होते ते पराभूत होऊन नवीन निवडून येऊ शकतात। मग याचा फटका नेमका कोणाला बसू शकतो, काय होऊ शकतं हे सुद्धा आपला सविस्तर पाहावं लागेल। जर आपण पाहिलं तर जे काही एक्झिट पोल विविध कंपन्यांकडून घेण्यात आलेत त्या कंपन्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की मराठवाड्यामध्ये महाविकास आघाडीचा फायदा होईल। पण मात्र महायुतीचा सुपडा साफ होणार नाही, कारण की महायुतीच्या सुद्धा 20 ते 36 जागा मराठवाड्यामध्ये निवडून येतील आणि महाविकास आघाडीच्या सुद्धा जागा युतीपेक्षा जास्त निवडून येतील अशी शक्यता विविध एक्झिट पोलच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे। आता हे एक्झिट पोल जे असतात ते कशा पद्धतीनं सर्वे करतात, माहिती कशी जमा करतात याची सुद्धा उत्सुकता अनेकांना लागलेली असते। खरंच एक्झिट पोल खरे असतात का? जर आपण मागचा काही इतिहास पाहिला तर एक्झिट पोल ज्या पद्धतीनं काढले जातात सरासरी प्रमाणात त्यांनी दिलेला एक्झिट पोल हा 100% खरा नसतो। पण मात्र कुठंतरी 70-80% एक्झिट पोल हा आपला योग्य होताना दिसतो किंवा त्याकडं कल झुकलेला दिसतो। मग त्या पद्धतीनं जर झालं तर नक्कीच मराठवाड्यामध्ये महाविकास आघाडीच्या जास्त जागा निवडून येऊ शकतात आणि भाजपचा सुपडा साफ होणार नाही, पण महायुतीपेक्षा कमी जागा निवडून येतील अशी शक्यता या मतदानाच्या टक्केवारीवरून आणि जे काही एक्झिट पोल विविध कंपन्यांकडून घेण्यात आलेत त्याच्यावरून वाटतं। आता तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या।